नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. धानेवाडी कोडबीपाडा येथील पाणीटंचाई तात्काळ दूर करून दिल्याप्रसंगी मनीषा निमकर यांचा स्वागत सत्कार. डहाणू तालुक्यातील धानेवाडी कोडबीपाडा येथील ग्रामस्थांनी 2-3 महिने अगोदर अचानक समाज कल्याण सभापती मनीषा नेमकर ताईने धानोरे येथे दिलेल्या भेटीनुसार ग्रामस्थांची अडीअडचणी जाणून घेतली. कोडबीपाडा पाण्याचा गंभीर प्रश्न असून शासनाची विहीर असून सुद्धा त्यात पाणी नसल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. मनीषाताईने तातडीने त्यांना जिल्हा परिषद कडून बोरिंग उपलब्ध करून दिला आणि पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला आणि यामुळे लोकांनी त्यांचा 1 जून रोजी त्याचे स्वागत समारंभ ठेवण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ उपस्थित राहून ग्रामस्थांनी स्वागत करून आभार मानले. शासकीय कामासाठी ग्रामस्थांना शहरी ठिकाणी जावे लागते, त्यासाठी जातीचे दाखल्यासाठी कॅम्प गावीच लावण्यास सांगितले व तसेच 10वी पर्यंत शाळेतील विद्यार्थी पट 550 आहे व शिक्षक 7 आहेत, ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. तसेच नर्सिंग कोर्स केलेल्या मुली घरी बसून आहे, त्यांच्यासाठी नोकऱ्याचा आश्वासन देण्यात आले व निस्वार्थ काम करीत राहणार असल्याचे सांगितले. बडोदा एक्सप्रेसच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे गेलेले असून काही घरांना टेकू लावून उभे आहेत, त्यांनाही भरपाई देण्यास मी जिल्हाधिकारी कडे बसून काम करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाज कल्याण सभापती मनीषाताई निमकर, शमशेरभाई अजित, पंडित भराडे, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. रिपोर्ट इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट. धानेवरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोडबीपाडा, गेटीचा पाडा ह्या गावात मी पाड्यात भेट द्यायला आले. म्हणजे सुरेशच्या आग्रह खातं माझ्यासोबत आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मलावकर, ग्रामपंचायत सदस्य कैलास मलावकर, आमचे शमशेरभाई, अजित पंडित, धवल मेहर, आकाश बराडे आणि पत्रकार आणि गावातील सगळ्या महिला आणि माझे भावांनो, यो माझा काका, तो मला घे ना तू पोशापो, हा तुझा सगळा मी करत. ह्या गावात येण्या मागचा उद्देश, ही भाषा कळेल का आदिवासी समजेल ना? तर मध्यंतरी मी अशीच सहज भेट द्यायला आलो होतो ना, तेव्हा सुरेशने मला सांगितलं का आमच्या इथे पाण्याची फार टंचाई आहे. मी कुठलीच वाट नाही बघितली, म्हणजे मी करते बघते, ग्रामपंचायतचा ठराव मागितला तुझ्याकडे नाही ना. मी तिकडनं त्या याला फोन केला, बोरिंगच्या गाडीवाला बोरिंग मारलं. सुरेशला सुरेशचा फोन आला, पाणी लागलं, समाधान वाटलं. काय होतं, आपण बोरिंग मारतो आणि पाणी नाही लागलं तर मग थोडासा नाराज होतो. सुरेशचा माझा संबंध तसा फार पूर्वीचा जुना, 20 वर्ष अगोदरचा. मी मला वाटतं 2009ला या पट्ट्यात नाही 2009ला या पट्ट्यातून इलेक्शन लढलं. नाहीतर मी पालघर मधून, तेव्हा हा भाग माझ्याकडे नव्हता, घोडासाहेब होते तेव्हा, पण मतदारसंघ बदलल्यामुळे. पण त्याच्या आधी त्याच्यावर खूप मोठा एक प्रसंग आला होता सुरेशवर, आणि तो सगळ्यांकडे जाऊन आला, ज्या ज्या पक्षाचं त्यांनी काम केलं त्यांच्याकडे. मला वाटतं घोडासाहेबांनी तुझ्या एक कानफटात पण मारायला लावली होती, बरोबर ना? म्हणजे त्याला त्या गोष्टीचं वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आपण करतो तर त्यांनी आपल्याला अशी वागणूक नाही द्यायला पाहिजे. आणि माझंही तेच मत आहे, आपलं सगळ्यांचं ते असेल. बाकी कोण गरीब श्रीमंत हा भासो, पण आपल्यासाठी जो जीवाचं रान करून काम करतो त्याच्यामुळे, आणि त्याच्यातून आपण आपल्या समाजाच्या माणसाला जर अशी वागणूक दिली तर मग आपण दुसऱ्यांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. तर त्या याच्याने त्याच्यावर जो अन्याय झाला त्याला कुणीतरी सांगितलं तू मनीषाताईंकडे जा. पण तेव्हा मी तू कुठल्या पक्षाचा आहे, तू कुठे कोणाचं काम करतो, मी काही नाही विचारलं. मी मला वाटतं एकटी संध्याकाळच्या वेळेला, माझा ड्रायव्हर माझ्या बरोबर होता आणि 1-2 कार्यकर्ते होते, मी आले होते. त्यावेळेला काय प्रसंग झाला, पण त्याच्यानंतर सुरेश आणि आम्ही असं आमचं भावा बहिणीचं नातं तयार झालं. त्याच्यावर आता काही प्रसंग आला, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे, हा अजित भाऊ, काही असेल तर माझ्या गावासाठी हे करा, माझ्यासाठी त्यांनी कधी मागितलं नाही स्वतःसाठी.
त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच्या ह्याच्यात राहा. या गावाचा विकास म्हणजे आत्ताचं कोणाचं सरकार आहे मला त्याच्यात जायचं नाही. आपल्या समाजासाठी जिल्हा परिषद आहे, त्याच्यामध्ये एवढ्या योजना आहेत, पण त्या योजना आपल्या गावापर्यंत पोहोचल्याच नाही. आता मी काशाला आम्ही आपल्या शिवण क्लासला जाणाऱ्या मुली 30 मुलींना मशीन दिले आपण 30, आणि हा पहिल्यांदा लाभ मिळाला. आता हे कोणाचं काम आहे? ह्या योजना आहेत, ह्या ग्रामसेवकांनी तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि ग्रामसेवक केव्हा सांगेल? तर आपण त्या ग्रामसभेला गेलो पाहिजे. आपण आळस करतो की नाही, ग्रामसभेला जात नाही, आणि मग आमच्यासारखं कोणी गावात आलं की मग आम्हाला हे नाही, आमच्या गावात ते नाही. हे केव्हा मिळेल? आता पोर आपलं रडल्याशिवाय आईला कळणार नाही ना त्याला भूक लागली म्हणून. तसं तुम्ही सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून आता मी ज्या समाज कल्याण विभागाची सभापती आहे, माझ्याकडे 10 कोटीचं बजेट आहे समाज कल्याणचं. ते की मी हवं तिथे ते खर्च करू शकते, हवं ते. आणि मला पहिल्यापासून, मी वयाच्या 16व्या वर्षापासून हे समाजकार्य करते. मी राजकारण कधीच केलं नाही. मी तुम्ही आल्यावर तुम्हाला विचारलं तुम्ही कुठल्या पक्षाचा, मी फक्त एकच विचारलं तुम्ही ह्या वेळेला मतदान कोणाला केलं. पण मी तुमचे आभार मानायला आज आले की मी आले नाही. मी आत्ताच्या मतदानात माहिती आहे आत्ताची लोक, तुम्हाला मी एकच सांगते, आणि मुलांनो एक अशी कमिटी तयार करा तुम्ही. आत्ता आपल्याला ही पुढे भविष्यात गरज आहे. आम्ही आज आहोत उद्या नाही, म्हणजे हे जे वयस्कर सगळे आहोत ते. पण तुमची पिढी आत्ताच्या निवडणुकीला एका मताला 500 रुपये 1000 नोट. आणि मग आता ते नाही ते बाहेर काय म्हणतात की आदिवासी लोक पैशावर विकली जातात. आपण एवढे खाली आलो का आपली जात? आपलं मतदान घेऊन हे लोक 5-5 वर्ष राज्य करणार, हे मजा करणार, आणि तुम्ही म्हणता आदिवासी. म्हणून तुम्हाला सांगते, तुमचं मत तुम्ही कोणालाही मत द्या, पण ते विकले जाऊ नका. पैसे घ्यायचंच नाही. पण ह्याच्यामध्ये आपण त्या दिवशी आता समजा एक धरून चला 500 रुपयाला एक मत. 500 रुपयांनी किती तास पुरले? 500 रुपये आपल्याला तुम्ही घेतले असं ना. एक उदाहरण देते, बाकीच्या गावामध्ये त्याच्यामध्ये किती दिवस पुरले 500 रुपये? किती 500 रुपयात किती काका दारू आहे? पावशेर 9 टाक काय? एक दिवस नाही पुरत. पहिले 4 आण्याला 9 टाक मिळायची. 9 टाक की पावशेर मला माहितीये. कारण मला माहितीये, म्हणजे माझी आई, म्हणजे आमची परिस्थिती खूप गरीब होती. माझी आई दारू करायची घरी, आणि त्याच्यातून आम्हाला तिने हे केलं. कारण वडील म्हणजे कधी कधी आई विसरली दारू करून ठेवायला, तर बाबा यायचा ना पिऊन जायचा आणि मग आईलाच कुटायचा. तर ताई आताच इलेक्शन आला ना, गावासाठी मागितलं त्यांनी, बोरिंग मागितलं, आपण बोरिंग दिलं. आता मी ते बोरिंग बघून आले, कारण मागच्या वेळेला जेव्हा आले तर जागा बघायला नाही गेले, खूप ऊन झालं होतं. पण आज मी बघून आले. आता मी तुम्हाला इथे टाकी देणार त्याला मोटर पंप. पण ते पाणी बंद होणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला बिल भरायला लागणार. सगळं ते मीटर वेगळं घ्या, जे भाडं येईल, जेवढे घर आहेत तेवढ्यानी. ते समजा आता एक उदाहरण आहे, 500 रुपये बिल आलं, तर जेवढी घरं आहेत त्यांनी घरं भागिले 500 असं करा. पंचायतला सुद्धा यांनी बिल भरायला लागणार. ग्रामपंचायत कशावर चालते? पाणीपट्टी आणि घर. तर एवढ्या योजना आता समाज कल्याण